संतोष देशमुख यांच्या हत्येला तब्बल आता 90 दिवस झालेले आहेत आणि या 90 दिवसामध्ये जे काही या गावकऱ्यांनी अनुभवलेलं आहे ते आपण त्या गावकऱ्याकडून जाणून घेणार आहेत. मला सांगा, कंप्लीट 90 दिवस झालेलं आहे, तुम्ही काय ह्या 90 दिवसामध्ये अनुभवलं? 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांची हत्या झाली. हत्या झाल्याच्या नंतर मस्साजोगाशांना FIR दाखल करण्यासाठी पहिल्या दिवसापासून आजपर्यंत हे आम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी संघर्षच करावा लागला आणि संघर्षाशिवाय मस्साजोगाशांना काही मिळालेलं नाही. 9 डिसेंबरला हत्या झाली. 9 डिसेंबरला रोडवर बसलो. 10 डिसेंबरला बसलो. 10 डिसेंबरला बसल्यानंतर मनोजदादा जरांगे जोपर्यंत मस्साजोगमध्ये येत नाही तोपर्यंत पोलीस प्रशासनानं फिर्याद घेण्याची सुद्धा दखल घेतलेली नाही. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा होता, ज्यावेळी समजा या ठिकाणी मनोजदादा आले त्याच्यानंतर रितसर फिर्याद घेण्याची तिथून त्यांना प्रोसिजर तयार केलं. त्याच्या अगोदर 6 डिसेंबरला ज्यावेळेस खंडणीचा गुन्हा आणि अट्रॉसिटीचा गुन्हा हे गुन्हे त्यांना 6 डिसेंबरला दाखल करून घेतले असते तर 9 डिसेंबरची घटना घडत नव्हती. पोलीस प्रशासनानं त्या आरोपीबरोबर संगनमत असल्यामुळं त्यांना जाणीवपूर्वक दोन्हीही गुन्हे दाखल करून घेतले नाहीत. 9 डिसेंबरला जो अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून घ्यायचा होता तो 12 डिसेंबरला घेतला आणि प्रत्येक वेळेस आम्हाला आरोपी अटकेसंदर्भात वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलनं करावं लागली. ही सगळ्यात मोठी दुर्दैवाची बाब आहे. आता प्रत्येक गोष्टीसाठी आज समजा आपल्या लोकशाहीमध्ये महाराष्ट्रात समजा अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होत असेल तर याच्यानंतर का गुंडाराज आणायचं आहे का शासनाला हेच आम्हाला कळत नाही. आता प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये येणारे जे PI असतील, PSI पूर्वीचे यांचे आणि पूर्ण आरोपींचे संगनमत होतं. कृष्णा आंधळेसारखा 307 मधला आरोपी PSI बरोबर राजरोसपणे फिरत असेल, फरार दाखवणारा आरोपी, तर ह्याच्यापेक्षा दुर्दैव आहे. आता 90 दिवस होत आहेत, पुढचं काय रणनीती असणार आहे गावकऱ्यांची? आता पुढचं रणनीती आम्ही आता जो आमच्याकडं दोषारोप पत्र आलेलं आहे, दोषारोप पत्र आम्ही वकिलाशी ह्याच्या बाबतीत चर्चा करून याच्यात काही त्रुटी आहेत का, जर त्रुटी असतील आणि हे जे बाकीचे जे आहेत सहकार्य करणारे त्यांना पोलीस यंत्रणेने आरोपी नाही केलं तर या बाबतीत आम्हाला मान्य न्यायालयाचे दार ठोठावल्याशिवाय पर्याय नाही. न्यायालयाचे दार ठोठावून आम्हाला न्यायालयाकडूनच न्याय घ्यावा लागेल. पोलीस प्रशासनावर हे जे आहे त्याच्यावर आमचा विश्वास राहिलेला नाही. निश्चितच त्यांनी पोलीस प्रशासनावरती विश्वास राहिला नाही असं सांगितलेलं. बाबा मला सांगा, 90 दिवस झालेले, 90 दिवसामध्ये तुम्ही काय अनुभवलंय घटनेच्या सुरुवातीपासून? घटना 6 डिसेंबरला त्या आवाजा कंपनीपाशी थोडे झगडे झाले आणि त्याचं निमित्त करून त्या लोकांनी जरा मनावर घेतलं त्या आरोपीने. अगदी नेमकं 9 तारखेला हत्या झाली. अमानुषाच्या लक्षात आलं. 1 तासानंतर अगोदर म्हणले नुसतं किडनॅप केलं आणि किडनॅप केल्यानंतर 1 तासानं समजलं की अमानुषपणे त्यांची हत्या केली. तिथून पुढं जे जनतेला गावातल्या माहिती झालं, सगळी जनता गावातल्या गेली आणि रोडवर रस्ता रोको केला. तो एवढा महाभयंकर केला की ते व्हायरल व्हिडिओ झाल्यानंतर एवढे लोक बाहेरून येऊ लागले. याचा परिणाम 9 तारखेला केला आणि 10लाही केला. इतक्यात जरांगे पाटील आले आणि त्यांनी कुठेतरी गुन्हा नोंदवायला लावला. त्यांच्याशिवाय गुन्हा नोंद केला नाही. एवढं पोलिसने त्याच्यामध्ये हायगेक केलेली पाहायला मिळाले. त्याच्यानंतर आम्ही वारंवार आंदोलनं करीत राहिलो. तर त्या आंदोलनाचा परिणाम म्हणून वेगवेगळ्या वेळेस आरोपी अटक होत गेले. नेमकं आंधळे हा त्यातून सुटला आणि तो अद्यापही अटक झालेला नाही. पुन्हा तळ्यावर आंदोलन केलं आम्ही एक ह्याच्या तलावामध्ये आत्महत्या आणि त्याच्यानंतर पुन्हा आम्ही इकडे ह्याच्यावर आंदोलन केल्यानंतर पुन्हा त्यांच्या आरोपी विरोधात गुन्हा नोंदला आणि चार्जशीटच्या तयारीनं CIDनं SITने दोघांनी मिळून ते चार्जशीट दाखल केल्यानंतर आम्हाला थोडंसं 80% आत्मविश्वास आला. राहिले बाकी आरोपी काही फरार आहेत. पोलीसमधून काही 5-6 जण आहेत आणि इतर सिव्हिलमधले बी काही 3-4 आरोपी आहेत. हे सुद्धा अटक झाल्याशिवाय आम्ही त्याच्यात समाधानी नाहीत. ते अटक व्हावेत आणि त्यांना सुद्धा शिक्षा व्हावी ह्यापर्यंत आम्ही प्रयत्न गावकरी करतो. निश्चितच 90 दिवस झालेले आहेत आणि आजही जे गावकरी आहेत ती आक्रमक पाहायला मिळत आहेत. ते त्यांच्या म्हणण्यावरती ठाम आहेत. मला सांगा, 90 दिवसामध्ये घटना घडल्यापासून काय अनुभवलं? आता 90 दिवस होते. 6 तारखेला जी हे आवादा कंपनीची तर थोडी बाचाबाची झाली. त्याच्यानंतर 9 तारखेला अण्णांचं अपहरण करून आत्ता सोडतो नंतर सोडतो म्हणून त्यांना अण्णाला संभवलं. त्याच दिवशी संध्याकाळी घटना समजल्याबरोबर आमच्या गावातले सर्व आम्ही ग्रामस्थ रस्त्यावर बसलो. त्या दिवशी रात्री आम्ही 2 वाजेपर्यंत रस्त्यावर बसलो होतो. त्यानंतर ॲडिशनल SP आले. त्यांना रिक्वेस्ट केली गावातील, ठीक आहे म्हणले चालते, तर आम्ही तुम्हाला उद्या 9 वाजेपर्यंत हे वेळ देऊ. ते असं म्हणले की आम्ही आरोपींना अटक करू. परंतु त्यांना 2 आरोपीला अटक केलं त्या दिवशी. पण नंतर काय झालं, नंतर आम्ही त्या दिवशी सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 4-4:30 वाजेपर्यंत नंतर दादा आले. नंतर FIR वगैरे फिर्याद वगैरे घेतली त्यांना
त्याच्यानंतर मग प्रत्येक गोष्टीसाठी आम्हाला आंदोलन करावे लागले. सुरुवातीला आम्ही आंदोलन रास्तारोक केला, त्याच्यानंतर जलसमाधीचं आम्ही आंदोलन केलं, नंतर टाकीवरचं आंदोलन केलं. तर ते आंदोलन केल्यानंतर ज्या वेळेस आम्ही आंदोलन केली त्यावेळेस आरोपी हे पोलिसांनी अटक केली. जसं की ते असे कुठंतरी ठेवल्यासारखे. तर हे आंदोलन झाले की आरोपी हे व्हायचे. मग आमच्या बी लक्षात आलं, मग ते आम्ही बी आंदोलन केले आणि नंतर मग आरोपी हे अटक झाले. निश्चितच गावचा करता माणूस म्हणावं लागेल, कारण संतोष देशमुख हे गावचे लोकप्रतिनिधी होते आणि त्यांचं काम पाहता निश्चितच गावकऱ्यांना अभिमान आहे. मात्र ही घटना घडल्याच्या नंतर जो गावकऱ्यांमध्ये जो नैराश्याची भावना आहे ती आज पण कायम बघायला मिळते. 100%. कारण की संतोष अण्णा म्हणजे सरपंच नव्हते, तर गावातले एक गरीब म्हणजे सर्वसामान्य कुटुंबाचा एक मुलगा असल्यासारखं ते प्रत्येकाच्या कुटुंबाशी संलग्नित होते. कधी कोणत्या असं जातीपातीचं किंवा कोणत्याच गोष्टीचं त्यांना असं कधीच हे केलं नाही. कुणाचंही काही असू जा, कोणाचं दवाखान्याचं काम असो, कोणाचं काही असो, त्याला मदत करणं हे त्यांचं प्रमुख कर्तव्य असल्यासारखं होतं आणि ते मुलासारखं म्हणजे असं प्रत्येकाच्या गोष्टीमध्ये धावून जायचे. निश्चितच पुढची काय रणनीती असणार आहे गावकरी म्हणून? रणनीती सध्या तर आता आरोपी वगैरे अटक केली, एक तेवढा तो फरार आहे. त्यासाठी आता गावकरी आम्ही सर्वजण मिळून ठरवू काय करायचं काय नाही. निश्चितच आपण पाहू शकतात हे सगळे मसाजोगचे गावकरी होते आणि हे जे घटनेला आहे ते घटनेला तब्बल आता 90 दिवस झालेले आहेत. रोहिदास हातागळे, मुंबई तक, मसाजोग, बीड.